विद्यार्थ्यांचं त्या अभ्यासामध्ये कसं रमेल हा देखील प्रयत्न हा निश्चितपणे झाला पाहिजे। यावर्षी महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी यूपीएससीची पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले पाहिजेत अशा प्रकारची माझी विनंती आहे, आमची अपेक्षा आहे। मोठ्या प्रयत्नातून ही सारथी संस्था स्थापन करण्यात आली। राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरणेने ही संस्था पुढे जाण्याचा प्रयत्न करते। त्यांनी त्या काळामध्ये जो आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला होता किंवा तो कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता त्याची आज देखील समाजाला गरज आहे आणि हे ओळखूनच ही वास्तू आपण सगळ्यांनी उभी केलेली आहे। त्यामध्ये आमचा हाच प्रयत्न की उद्याची भावी पिढी अतिशय उत्तम पद्धतीने घडावी। त्यांनी एक जबाबदारीतनं तुमच्या माझ्या देशाला तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याचं काम त्या बाबतीमध्ये करावं। आणि एकंदरीतच आज जे तरुण तरुणींच्या समोर समस्या आहे, परंतु एक गोष्ट मुला मुलींना लक्षात ठेवा, अलीकडच्या काळात हे स्पर्धेचं युग आहे। आम्ही ज्यावेळेस लहानपणी असायचो त्यावेळेस वशिलाचं युग होतं, त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप करायचे। म्हणजे त्यावेळेस कोण पदाधिकारी असतील त्यांना वाटलं याला कुठं कामाला लावायचं तर ते याला कामाला लावून टाका अशा पद्धतीनं कामाला लागून जायचं। आता मात्र ऍडमिशन देताना पण मेरिट पाहिलं जातं। उद्याच्याला निकाल लागल्यानंतर मेरिटलाच महत्व त्या ठिकाणी आलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही कुठल्या घटकातनं पुढे आलेला आहात, कदाचित गरिबीतनं असाल, मध्यमवर्गीयातनं असाल, काहींची परिस्थिती चांगली असेल, हे तुमच्या माझ्या हातामध्ये नसतं। पण आपल्याला जन्माला घातल्यानंतर ज्यावेळेस कामाची संधी मिळते, आता सगळं तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे। अलीकडं श्रीमंतीला महत्व नाही, बुद्धिमत्तेला महत्व आहे। ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे तो जगामध्ये किती पुढे जाऊ शकतो, किती चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्याला पाहिजे तशा पद्धतीनं मिळू शकतो, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळं कष्ट केल्याशिवाय तुमच्या इथं आलेल्या सगळ्याच विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला सगळ्यांना साकार करायचे, तुमचंही करायचंय, परंतु आई वडिलांच्या पण फार अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्याकडनं आहे। आणि त्याच्यामुळं तुम्हाला घडवण्याचं, तुम्हाला वाढवण्याचं, तुमच्यावर संस्कार करण्याचं काम तुमच्या जन्मापासून आजपर्यंत आई वडील करत आलेले आहेत, घरातले वडीलधारी करत आलेले आहेत। पुढच्याही काळामध्ये या महत्वाच्या परीक्षेला बसत असताना साधू संतांचा विचार डोळ्यासमोर ठेवा। नवीन नवीन खूप काही रोज शिकता येतं, तरी शिकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण करा त्यावेळेस उद्याचे जबाबदार नागरिक देखील तुम्ही घडणार आहात, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही। मागं खूप मर्यादा होत्या, जसं जसं आमच्या लक्षात आलं की प्रत्येक बाबतीमध्ये त्या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीनं सरकारने त्याच्यात लक्ष घातलं। सुदैवाने माझ्याकडे नियोजन खाते, त्या नियोजन खात्याच्या मार्फतच हे सारथीचं सगळं कामकाज चालतं। माझी एक विनंती आहे की ही जी काही योजना तुमच्याकरता आणलेली आहे, तुमचं भवितव्य ठरवण्याच्या करता आता हे सगळे अधिकारी टॉपचे IAS ऑफिसर होते, चीफ सेक्रेटरी पासून वेगवेगळ्या पदावर रिटायर झालेले लोक आहेत। आज या वयामध्ये देखील या संस्थेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। आणि त्याचं एक कारण आपली भावी पिढी चांगल्या पद्धतीनं घडली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, कर्तबगार झाली पाहिजे। महाराष्ट्राचं नाव तुम्ही सगळ्यांनी देश पातळीवर त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे, हीच आमची सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे। कधी कधी काही जण आम्ही ज्या काही सारथीच्या बाबतीमध्ये योजना देतो त्याच्या संदर्भामध्ये एक वेगळंच काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतात, वास्तविक असं नाही। आम्ही पण विद्यार्थी दशेतनं गेलेलो, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, या सगळ्याची जाणीव सरकारला आहे, आम्हाला आहे, मुख्यमंत्र्याला आहे, उपमुख्यमंत्र्याला आहे, सर्वांनाच त्या बाबतीमध्ये आहे। हे पण नोंद कृपा करून आपण सर्व सहकार्याने त्या ठिकाणी घ्यावी। खूप वेगवेगळे मित्र परिवार आपल्याला वेगळे सल्ले, चुकीचे सल्ले देण्याचा प्रयत्न करतात। चुकीच्या रस्त्याने अजिबात जाऊ नका, ही पण माझी तुम्हाला सगळ्या मुलींना आग्रहाची सूचना त्या बाबतीमध्ये राहणार आहे। एकंदरीतच सारथी संस्था तुम्हाला या प्रवासात
सर्वोत्तम मार्गदर्शन कसं मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या अनुभवाचा तुम्ही इथं लाभ त्या ठिकाणी घ्यावा. मार्गदर्शकांचे सल्ले आणि तज्ञांचं सहकार्य हे तुमच्यासाठी अतिशय अनमोल अशा प्रकारचं आहे. तुमचं यश फक्त तुमचं वैयक्तिक यश हे उद्याच्या काळामध्ये राहणार नाही, ते तुमच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि महाराष्ट्राचं हे यश ठरणार आहे. देशाला प्रामाणिक, कर्तव्य दक्ष आणि संवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. तुम्ही तेच बनायचंय. ही पण कुणगा मनाची बाळगा. या प्रवासात संघर्ष असणार आहे, परंतु हा संघर्षच तुम्हाला शिकवणार आहे, तयार करणार आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या उत्साहाने करा आणि तुमचं ध्येय हे सातत्याने डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा यशस्वी प्रवास तुमच्या मेहनतीवर, धैर्यावर आणि चिकाटीवर अवलंबून आहे. तुमच्या प्रत्येकाचं उज्ज्वल भविष्यासाठी मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासन आणि सारथी संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तुमच्या स्वप्नांना आकार त्या ठिकाणी तुम्ही द्या आणि देशाला तुमचा अभिमान वाटेल अशा प्रकारचा आदर्श समोर बसणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी निर्माण करा. मी पुन्हा एकदा राजर्षी शाहू महाराजांना वंदन करतो. आपल्या सर्वांना पुढील वाटचालीच्या करता, यशस्वीतेच्या करता मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला माझे 11 वाजता महत्वाचे कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री तिथे येणार आहेत. मी थोडासा वेळेला महत्व देणार आहे. तुम्ही पण वेळेला महत्व द्या. आपल्यामुळं दुसऱ्यांचं कुठं वेळ वाया जाणार नाही याची पण खबरदारी घ्या. ती आज काळाची गरज आहे अशी विनंती माझ्या विद्यार्थ्यांना करतो. तुम्ही सगळे माझ्या मुलामुलींच्या सारखेच आहे, त्याच्यावर माझ्या मुलामुलींना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.